नवरदेव नाव सांग संपूर्ण तुझं. आकाश चंदू घोडके. परत सांग ना. आकाश चंदू घोडके. आकाश चंदू घोडके. घोडके. जन्मतारीख काय तुझी? 21/4/94. 21/4/1994. ही जन्मतारीख बरोबर आहे? बरोबर. त्या जन्मतारीखमध्ये काय खाडाखोड वगैरे केलेली तू? नाही. इथं जे तू डॉक्युमेंट्स मला दिलेले ते संपूर्णपणे ओरिजिनल आहे ओरिजिनल. का डॉक्युमेंट्स मध्ये काय खाडाखोड वगैरे केलेली? नाही. कास्ट कुठली आहे तुझी? हिंदू वडर. हिंदू. वडर. शिक्षण किती झालं तुझं? 10वी. काम काय करतो तू? गवंडी काम करतो. पत्ता सांग संपूर्ण तुझा. ओरिजिनल पत्ता सांग. आता राहायला कुठे तुम्ही? आता इथं लिंबू. कोणी काही जबरदस्ती आणलं की तुम्हाला? बोला की नाही. पटपट. आज थोडं त्या ऍड्रेस कुठला पत्ता इथं सांगू का गावाकडे? राहायला कुठे तुम्ही सांगा. लिंबूतला. कुठं? लिंबूत. तालुका? बारामती. जिल्हा? पुणे. पुणे. बरोबर आहे का? 5 शब्द 2 मिनिटं. बरोबर आहे ऍड्रेस? बरोबर. काय ऍड्रेस मध्ये काय खाडाखोड वगैरे झालेली? हा. नाही ना. इथं जे तू डॉक्युमेंट्स मला दिलेले ते संपूर्णपणे ओरिजिनल आहे ना? ओरिजिनल. हे तुझं पहिलंच लग्न आहे का? पहिलं. ह्याच्या अगोदर साखरपुडा वगैरे कुठं झालेला आहे? हा. साखरपुडा वगैरे झालाय का? पहिलं लग्न वगैरे कुठं? लग्न झालं पहिलं? मोडलं. लग्न झालं मोडलं. म्हणजे? लग्नातच मोडलं ते. म्हणजे लग्न झालं नाही? हा, झालं नाही. बरं तू तुझ्या स्वइच्छेनं लग्न करतो? सोयीचं. त्या नवरी ताई नाव सांग संपूर्ण तुझं. जन्मतारीख काय आहे तुझी? 9/10/2003. ही जन्मतारीख बरोबर आहे? त्या जन्मतारीख मध्ये काय खाडाखोड वगैरे केलेली नाही ना? शिक्षण किती झालं तुझं? काम काय करते तू? पत्ता सांग संपूर्ण तुझा. हा हा सांग ना परत संपूर्ण ऍड्रेस. महात्मा गांधी विद्यालय जवळ राहते नीरा, वार्ड नंबर 3, तालुका जिल्हा? पुरंदर. तालुका पुरंदर, जिल्हा? पुणे. बरोबर आहे ऍड्रेस? हो. काय जबरदस्ती आणलं गेली तुम्हाला? नाही ना. बोला की जोरात. माझ्या मर्जीने. तू तुझ्या स्वइच्छेनं केलं लग्न हा. का कोणी जबरदस्ती आणलं तुला? नाही. याच्या आधी घरी सांगितलं होतं का लग्नाबद्दल? तू हा, सांगितलं. सांगितलं होतं का? घरून का विरोध आहे लग्नाला? परवानगी आंतरकास्टमुळे का वेगळं काय कारण? नाही. हा जोरात बनवतो. नाही. नाही ना. कशामुळे काय का नको म्हणतात मग घरी सांगितलं तर? बोला पटकन. त्यांना कास्टमध्येच करायचं. असं आहे का? नंतर आंतरकास्टमुळे पण तुझी सहमती आहे का लग्नाला? हो. कोणाची काही जबरदस्ती वगैरे काय तुझ्यावर? नाही. तर तुझ्या स्वइच्छेने घेतला निर्णय हा? हा. का कोणी प्रेशर वगैरे दिलं तुला? नाही. साक्षीदाराने काय बळजबरी वगैरे केली? नाही. नाही ना. तू तुझ्या स्वइच्छेनं लग्न करते ना? जर तुझ्या घरच्यांनी किंवा इतर नातेवाईकांनी कुठली कायदेशीर तक्रार केल्यास तिथे गेल्यावर स्टेटमेंट काय राहील तुझं? मी स्वतः केलं. तू तुझ्या स्वइच्छेने इथपर्यंत आले. कोणी जबरदस्ती आणलं तुला इथं? साक्षीदाराने काय बळजबरी केली? हा. नवरदेवने काय बळजबरी केली? किती वर्षापासून बघते तो नवरदेवला? किती वर्षापासून बघती? 1 वर्ष. 1 वर्षापासून. त्याच्याबद्दल पूर्णपणे माहिती का तुला? हा. तो काम काय करतो? घर आहे का? स्वतःचं जमीन जमुला बंगला गाडी आहे का? माहिती का? का माहिती करून घ्यायचं मग लग्न करायचं? नाही. नाही. काय माहिती? त्याचं स्वतःचं घर आहे. माहिती आहे ना संपूर्णपणे? का विचार करायचा? नाही. वाटलंच विचार करा थोडा. वाटलं आपण 1-2 दिवस थांबू वाटलंच लग्नाला. काय करायचं? थांबायचं लग्नाला? नाही. हा. नाही. कधी करायचं लग्न? कधी करायचं ताई? करायचं. कधी करायचं? उद्या? नाही. 2 दिवसांनी का? कधी करायचं? का महिन्याने करायचं? आत्ता करून. आत्ता करायचं. तू तुझ्या स्वइच्छेनं घेतला निर्णय हो. का कोणी जबरदस्ती आणला तुला? नाही. नाही ना. ठीक आहे. पाठवून दे. भरून दे. ठेवून दे. वाचून घेऊन सही करता येईल. पासपोर्ट फोटो नाही ना? कोणाची? तिथं करू ना. फोटो एक फोटो द्या ना. फोटो माझे पण करायचे. हा कुठं बोल? इथे करा. उत्तर सोलापूरहून आले का तुम्ही? आणि मुलगी? मुलगी निरायची. करायचीच. हे बाहेरचेच आहे ते. नात्यातले आहे तुमच्या काही काम वगैरे? मग ओळख कसं काय तुमची? तिथं काम घेतलं होतं ओळख झाली. असं आहे का? तालुका उत्तर सोलापूर आहे का? गेलो सर. जिल्हा सोलापूर. आपलं
फोन चालू करा. फोन येते येऊ दे की आता लग्न केलं म्हणून सांगा. केले म्हणून नाही करू नका करू. मित्रांचे त्यांचे सारखे फोन येतात. आता ते बी सगळं बंद करायचे सिम काढून मोबाईल नाही द्यायचा. आता हे ते गावचा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? आळंदी पोलीस चौकीत जायचं.